सामाजिक बांधिलकी जपत साजरा होत असतो. उद्या देखील आपला वाढदिवस आहे. एकंदरीतच कशा प्रकारचं उद्या नियोजन असणार आहे, काय उद्या लोकउपयोगी कार्यक्रम आपण काय? सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू भगिनींचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित झालात. उद्या 18 जून रोजी माझा वाढदिवस आणि वाढदिवस साजरा करणं हा उद्देश नसून उद्देशपूर्तीसाठी वाढदिवस साजरा करणं हा त्याच्या पाठीमागचा खरा उद्देश आहे. आणि उद्देश असा आहे की आपण समाजाचं कुठेतरी देणं आहोत आणि सामाजिक जी बांधिलकी ती जपली पाहिजे या उद्देशाने उद्या सर्वप्रथम महापुरुषांना वंदन करण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी आणि त्यांना मानवंदना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आम्ही मानवंदना करायला जाणार आहोत. तिथून आल्यानंतर बहुजन मुक्ती पार्टी राजमाता जिजाऊ उद्योग केंद्र या कार्यालयाचं उद्घाटन सोहळा उद्या सकाळी साधारण 9:30 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं आहे. मोफत आरोग्य शिबिर आहे. त्याच्यामध्ये डोळे तपासणी असेल, नेत्र तपासणी असेल, अल्पदरात चष्मे वाटप असेल किंवा मोतीबिंदू वगैरे होतो तर त्याच्यावरती जी शस्त्रक्रिया ती मोफत केली जाणार आहे. अशा पद्धतीचं कार्यक्रम आहे आरोग्य शिबिराचा. त्याच्यामध्ये जनरल चेकअप सुद्धा असेल. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही एका वृद्धाश्रमाला भेट देणार आहोत. जे ज्येष्ठ नागरिक किंवा वृद्ध माता भगिनी आहेत किंवा सर्व त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर वाढदिवस साजरा करणं, त्यांच्यासाठी काही आम्ही वस्तू म्हणून फळ वाटप त्या ठिकाणी करणार आहोत. आणि तो त्यांच्याबरोबर आनंद साजरा केल्यानंतर आम्ही वृक्ष लागवड सुद्धा करणार, वृक्षरोपण सुद्धा करणार आहे. आणि वृक्षरोपणाच्या पाठीमागचा उद्देश आपल्याला माहितीच आहे की आता सध्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढलेली आहे. मग आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आपण वृक्षरोपण केलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढीसाठी आणि आपल्या भविष्यासाठी ते नैसर्गिक जी आपली गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला ते काम केलं पाहिजे. म्हणून वृक्षरोपण साधारण 20-25 झाडं आम्ही लावणार आहोत. त्यानंतर सायंकाळी एक कार्यक्रम आहे. तर तो सायंकाळी जो कार्यक्रम आहे तो आहे ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे. आणि त्या ठिकाणी दादोस म्हणा किंवा नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती प्रबुद्ध लोखंडे असतील, अतुल भोईर असतील किंवा विनोद एल्वे माझे बंधू ते सर्व ऑर्गनाईज करते. मित्रपरिवार आहेत कलाकारांचा, ते सर्व येणार आहेत, त्या ठिकाणी कला सादर करणार आहेत. तर सर्व आपले या ठिकाणी गीतांचा नजराणा नागरिकांसाठी लोकांसाठी या ठिकाणी सादर केला जाईल. आणि अभिष्ट चिंतन म्हणजे शुभेच्छेचा कार्यक्रम त्या ठिकाणी केक कटिंग करून केला जाणार आहे. या निमित्ताने भोजनाची पण व्यवस्था आहे. तर मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण उद्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं. त्याचबरोबर मी आपणास विनंती करतो की आपण येताना पुष्पगुच्छ शाल आणण्यापेक्षा मान सन्मान पद प्रतिष्ठा या गोष्टींपासून अलिप्त राहून समाजाचा पण कुठेतरी देणं आहोत, त्यांचं योगदान आहे. आपल्या महापुरुषांच्या आणि अगोदरच्या पिढीने केलेल्या उपकारामुळे आपण हे दिवस पाहतात. म्हणून त्याची परतफेड म्हणून पुढच्या महिन्यात एक कार्यक्रमाचं आम्ही नियोजन करत आहोत. तो कार्यक्रम असेल जागृतीचा कार्यक्रम, भंडाऱ्याचा कार्यक्रम असेल, आपल्या महापुरुषांच्या महामातांच्या विचारांचा जागर असेल. मग त्यामध्ये कीर्तन असेल, गोंधळ असेल, अशा विविध उपक्रमांचं आम्ही आयोजन करणार आहोत. आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्ही भोजनाचं आयोजन करणार आहोत. तर मी सर्व येणाऱ्या मान्यवरांना, सर्व मला ज्या लोकांनी घडवलं, ज्यांना जे लोक मला आशीर्वाद देण्यासाठी येणार, शुभेच्छा द्यायला येणार आहेत, त्यांना मी हात जोडून विनंती करतो की जसं मागच्या वेळेस आपण वह्या, रजिस्टर, पेन दिले होते आणि भेट म्हणून दिल्यानंतर आपण त्याचा उपयोग शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी केला होता. तसंच जो भंडारा आहे त्या भंडारा निमित्त जी भोजनाची व्यवस्था होणार त्यासाठी आपण भोजनासाठी आवश्यक असलेले तांदूळ असतील, गहू असेल किंवा तेल असेल किंवा जे काही उपयोगी असे सामान आहे ते आपण भेट द्यावं. ह्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की समाजाकडनं योगदान घेऊन समाजासाठी उपयोग करणं. आपल्याला माहितीच आहे की इलेक्शनमध्ये बऱ्याचशा नेत्यांनी आपल्याला घेण्याची सवय लावलेली आहे. मतदारांना 1000 रुपये, 2000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये मतं विकण्यासाठी प्रवृत्त केले आणि त्याच्यामुळे ही गुलामी प्रस्थापित झाली. आज विविध ठिकाणी आंदोलन पाहायला मिळतात. त्याचे परिणाम असे आपल्याला माहिती आहे की भाजपचं सरकार जे आहे हे आपल्या गोरगरिबांच्या आणि सर्वसामान्यांच्या
इकडच्या भूमिपुत्रांच्या पोटावरती लात मारण्याचं काम करत आहे. आपले जे मूलभूत अधिकार, संविधानिक अधिकार आहे ते संपवण्याचं काम करत आहे. म्हणून आपण आपलं सर्व समाजाला, बहुजन समाजाला संघटित करणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने हा जागर होणार आहे. म्हणून आपण घेण्यापेक्षा देण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी. स्वाभिमानी, आत्मनिर्भर, स्वावलंबी आपण बनलं पाहिजे. देणारा माणूस राजा असतो, घेणारा माणूस भिकारी असतो. त्याच्यामुळे आपण देण्याची प्रवृत्ती ठेवावी. जर मतदारांनी देण्याचं आणि नागरिकांनी देण्याची प्रवृत्ती ठेवली तर काशीरामजी म्हणतात की जी समाज में देने वाले लोग होते उस समाज से लाल पैदा होते, जो समाज लेने वाला होते वहां से दलाल पैदा होते. मग आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नेतृत्व निर्माण करायचं असेल तर कर्तृत्व आणि नेतृत्व जे आहे हे उसने मागून मिळत नाही, तर ते स्वतःच्या कष्टाने निर्माण करावं लागतात. त्याच्यामुळे संघर्ष जितना कठीण होगा जीत भी उतनी शानदार होगी. या अनुषंगाने आपल्या सर्वांना येणाऱ्या काळात आपल्या महापुरुषांची, छत्रपती शिवाजी महाराजांचं समतावादी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपण आपलं योगदान द्यावं अशी मी आपणास विनंती करतो आणि आपल्या सर्वांना उद्या आमंत्रण करतो. धन्यवाद. जो एक मिनिट इंटरव्ह्यू शुभेच्छा द्या. आणि संघर्ष योद्धा निलेश दादा येळवे यांचा उद्या वाढदिवस, कशा प्रकारे त्यांना सोडा. संघर्ष योद्धा निलेश दादा येळवे यांचा उद्या वाढदिवस आहे, कशा प्रकारे तुम्ही त्यांना शुभेच्छा? हा वाढदिवस फक्त नसून हा कृतज्ञता सोहळा आहे. आणि ज्यांनी ह्या बदलापूरमध्ये संपूर्ण SC ST OBC मायनॉरिटीज या सर्व बहुजनांना एकत्रित करून बहुजन महोत्सव 2 वेळेस फार यशस्वी केला. आणि अशा ह्या संघर्ष योद्ध्याचा हा कृतज्ञता सोहळा आहे. त्या सोहळ्या निमित्त मी संघर्ष योद्धा निलेश दादा येळवे यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या प्रति मंगल कामना व्यक्त करतो. नमो बुद्धाय. जय. मॅम काय सांगाल, नेहमीच तुमच्या खांद्याला खांदा लावून राजकीय समाज क्षेत्रामध्ये नेहमीच तुमच्या सोबत असतात, उद्याच्या वाढदिवसानिमित्त कशा प्रकारे जनतेला आवाहन करा? उद्याचा जो वाढदिवसाचा कार्यक्रम आहे तर मी या ठिकाणी सर्व नागरिकांना आवाहन करते की या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे. आपण हा उद्याचा कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमानिमित्त आपण नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे. त्यामध्ये डोळे तपासणी असेल आणि अल्पदरात चष्मे वाटप असेल. तर नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी विनंती करते सर्वांना. आणि संध्याकाळी जो ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम असणार आहे, शिवाय भोजन आपण ठेवलेलं आहे वाढदिवसानिमित्त, तर सर्वांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावं अशी विनंती आहे. दादा कशा प्रकारे आवाहन कराल उद्याच्या वाढदिवसाला? सर्वप्रथम जय भीम जय शिवराय. मी विकेश खांडेकर, जय भीम युवा संघटना अध्यक्ष. आज निलेश दादा येळवे बद्दल बोलायचं झालं तर माझ्या मते निलेश दादा येळवे केवळ एक नाव नसून एक सामाजिक संघर्षाचं एक प्रतीक आहे. बदलापूरच्याच राजकारणातील नसून केवळ तर महाराष्ट्रभर त्यांची चर्चा अशी आमचे निलेश दादा येळवे. समाजासाठी तसेच गोरगरिबांसाठी अहोरात्र झटणारा, अहोरात्र जागरण करून, मी स्वतः पाहिलं त्यांना, अहोरात्र जागरण करून असा झटणारा आणि किंबहुना रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारा हा योद्धा आहे. तर आणि त्यांच्या याच जी काही कार्यपद्धत आहे, कार्यशैली आहे आणि त्यांच्या या कार्याला प्रभावित होऊन मी तसेच माझी संघटना आणि किंबहुना बदलापूरमधील बरेचशा पक्ष संघटना, त्यांचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या या कार्याला प्रभावित होऊन त्यांच्यासोबत या ठिकाणी जोडलेले आहे. ते आपण सर्वांनी पाहिलंच आहे. तर उद्या याच नेतृत्वाचा उद्या वाढदिवस आहे. तर सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो त्या गोष्टीसाठी. त्यांच्या जसे आमचे काका बोलले की ते केवळ वाढदिवस समारंभ नसून एक कृतज्ञता सोहळा आहे. ज्याप्रमाणे निलेश दादा येळवे कायम आपल्यासाठी, समाजासाठी रस्त्यावर उतरून लोकांसाठी उभे असतात, तर उद्याचा दिवस आपणही त्यांच्यासाठी एक कृतज्ञता सोहळा म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहून अशा या योद्ध्याला त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी नक्कीच उपस्थित राहावं. मी माझ्या
संघटनेच्या वतीनं व आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व बदलापूरकरांना विनंती करतो की त्यांनी कृपया दादांच्या वाढदिवसाला उद्या उपस्थित राहून त्यांना नक्की शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहा.